नमस्कार मंडळी, मी प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी, माझे आणि तुम्ही. मंडळी, आपण संध्याकाळी जू किंवा तत्सम चौपाटीवरती वगैरे गेलं की चाट खातो. आता चाट हा उत्तर भारतीय प्रकार आहे. तर त्या चाटमध्ये आपण पाणीपुरी खातो, शेवपुरी खातो, रगडापुरी खातो. समजलं का? पूर्वी कसं होतं, फक्त मुंबई किंवा मोठी जी शहरं असायची तिथेच हे चाट मिळायचं. आता गावोगावी सुद्धा नुक्कडवरती हे चाट मिळतं आणि लोक त्याचा आस्वाद घेतात. त्या चाटमधलं सगळ्यात ज्याला प्रॉमिनंट नाव आहे, प्रमुख नाव आहे, ते म्हणजे पाणीपुरीचं. ही पाणीपुरी सगळ्यात जास्त लाईट फूडमध्ये या देशात खाल्ली जाते. मी तुम्हाला आज एक पाणीपुरीचीच डिश दाखवणार आहे. तुम्ही म्हणाल पाणीपुरीचं काय नवीन सांगताय? पाणीपुरी आम्हाला माहिती आहे, भैयाकडे जातो आम्ही आणि प्लेट घेतो आणि त्यात 6-6, 12-12, 14-14 पाणीपुऱ्या खातो. ते काय मोठं नवल नाही. पण मी तुम्हाला जी पाणीपुरी दाखवणार आहे ती आहे युनिक. तिचं नाव आहे बटर पाणीपुरी. आता तुम्ही म्हणाल बटरचा काय संबंध? तर बटर पाणीपुरीसाठी आपल्याला लागणार आहेत बटर. हा बघा, हा बटर आहे आपण घेतलेला. हा असा असतो, हा आपण चहामध्ये बुडवून खातो. तर ह्याला कापून मी 2 भागात करून घेतलेला आहे. हा बटर मी इथे कापून 2 भागात केलेला आहे. आता आपल्याला पाणीपुरीसाठी चटण्या बनवायच्या आहेत. तर त्याच्यासाठी पाणीपुरीचं पाणी बनवण्यासाठी आपल्याकडे आहे कोथिंबीर, याच्यातला पुदिना जो आहे तो तिथे खाली आहे, या मिरच्या आहेत, लिंबू आहे, आलं आहे आणि हा पाणीपुरीचा मसाला आहे. हे सगळं एकत्र करून आणि मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे आणि ते वाटून हे त्याच्यामध्ये पाणी बनवण्यात आलेलं आहे. या पाण्यामध्ये सैंधव नमक घातलेलं आहे आणि हे पाणीपुरीचं पाणी आहे. हे शक्यतो तुम्हाला जर फ्रीजमधलं पाणी याच्यात वापरता आलं तर फार चांगलं, कारण ते जास्त चांगलं लागेल. आता या ठिकाणी पाणीपुरीचं महत्त्वाचा भाग दुसरा म्हणजे रगडा. आता हे पांढरे वाटाणे 6 ते 7 तास पाण्यामध्ये भिजवले, त्यानंतर ते निथळून कुकरमध्ये घातलेत आणि 5 शिट्ट्या कुकरमध्ये त्याला काढलेल्या आहेत आणि अशा रीतीने हे अत्यंत गुलगुलीत असे हे शिजवून घेतलेले आहेत. आता हा बटाटा त्याच्या बरोबरीनेच आपण शिजवून घेतला होता, त्याला हा असे कातळे काढलेले आहेत. जसे आपण भज्यांसाठी काढतो तसे हे कातळे काढलेले आहेत. आता हा आहे चाट मसाला. ही आहे बारीक शेव, हा बारीक चिरलेला कांदा आहे आणि हे आहे गोड पाणी. आता हे गोड पाणी कशापासून बनवलं आहे? तर खजूर काय बिया काढलेल्या आहेत त्याच्या आणि तो किसून तो पाणी घालून त्याच्यामध्ये तो शिजत ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये थोडासा चिंचेचा कोळ, धण्याची पावडर, थोडी जिऱ्याची पावडर, गूळ चवीनुसार आणि मीठ आणि थोडंसं लाल तिखट याच्यामध्ये घालून हे गोड पाणी तयार केलेलं आहे. तेव्हा मंडळी, आता आपण ह्या बटरची पाणीपुरी कशी करतात ते पाहूया. तेव्हा मंडळी, आता हे अर्धे बटरचे तुकडे मी या ठिकाणी घेतलेत आणि त्याच्यावरती हे चमच्यानी पाणी घालतोय. आता लक्षात ठेवा, आपण हे जे पाणी घालतोय हे पाणी त्याच्यामध्ये आतमध्ये जाईल बटरमध्ये आणि बटरचा जो मधला भाग आहे हा मऊ होईल आणि खालचा भाग जो आहे हा
क्रिस्पी राहील. म्हणजे एकाच वेळेला तुम्हाला दोन्ही प्रकारच्या स्वाद मिळतील. तेव्हा मंडळी, ह्या अशा रीतीने आपण ह्या बटरना पाणीपुरीच्या पाण्यात बुडवून काढलेला आहे. आता हा वरचा भाग त्याचा मऊ आहे आणि हा जो खालचा भाग आहे हा क्रिस्पी आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता पाणीपुरी करण्यासाठी आपण त्याच्यावरती हा रगडा घालणार आहोत. आणि ही लाल चटणी त्याच्यावरती घालणार आहोत. त्याच्यापूर्वी हा थोडासा चाट मसाला आपण त्याच्यावरती स्प्रिंकल करणार आहोत. आणि ही गोड चटणी, आता ही गोड चटणी ही आपल्याला जशी पाहिजे त्या प्रमाणामध्ये ती वरती घालायची आहे. आणि त्याच्यावरती ही जराशी कोथिंबीर. तर मित्रांनो, ही झाली आपली बटर पाणीपुरी. आणि आता बटर शेवपुरी आपल्याला करायची. त्याच्यासाठी आपण ह्या बटरवरती हा बटाट्याचा कातळा ठेवलेला आहे. हा बटाटा उकडलेला आहे. या उकडलेल्या बटाट्याचा हा कातळा त्याच्यावर ठेवला आहे. आता याच्यावरती हा थोडासा चाट मसाला हा स्प्रिंकल करतोय. आता त्याच्यावरती आपण हा रगडा घालणार आहोत जरासा. त्याच्यावरती ही लाल आपली तिखट जी आणि गोड अशी ही जी चटणी आहे, ही चटणी खजुराची, ही आपल्याला पाहिजे तशी गोड किंवा तिखट या प्रमाणामध्ये ती घालायची आहे. त्यानंतर त्याच्यावरती हा थोडा थोडा कांदा ठेवायचा आहे. आणि हा कांदा ठेवल्यानंतर त्याच्यावरती ही शेव आपल्याला पसरायची आहे. आणि सर्वात शेवटी आपली प्रिय मैत्रीण कोथिंबीर ही ठेवायची आहे. तेव्हा मंडळी, हे आपल्या 2 डिश तयार झालेल्या चाटच्या, ही बटर पाणीपुरी आणि ही बटर शेवपुरी. तेव्हा आता आपले खाद्यरसिक, तेव्हा मंडळी आता हे आपले खाद्यरसिक हे आपल्या दोन्ही डिश टेस्ट करणार आहेत. तेव्हा पहिल्यांदा ते पाणीपुरी टेस्ट करणार आहेत. एकदम वेगळीच आणि मस्त लागते. कधी असा विचार केला नव्हता बटरवर पण पाणीपुरी खाता येईल, पण मस्त लागते. क्रंची, वरून तिखट पाणी, गोड चटणी,
छान, आता मजा येते. आता बटर शेव बटाटा पुरी ही बघा, ही आता आमचे खाद्यरसिक टेस्ट करणार आहेत. वा, एकदम वेगळी आणि मस्त, छान लागतंय कॉम्बिनेशन. सर्वांना आवडेल असा हा प्रकार आहे. सुंदर. तेव्हा मंडळी, ही अशी एक युनिक अशा प्रकारची आपली डिश. आता तुम्ही म्हणाले ही तुम्ही शोधलीत कुठे? संपूर्ण भारतामध्ये ही फक्त एकाच ठिकाणी डिश मिळते आणि ती म्हणजे आपलं सिंधीस्थान, म्हणजे उल्हासनगर. उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 3 किंवा 4 मध्ये ही पाणीपुरी आणि ही बटर शेवपुरी विकणारा एक व्हेंडर आहे. त्याची गाडी आहे, तिथे गर्दी असते. मी एकदा ती चाखली होती, त्यावेळेलाच मी ठरवलं होतं की ही कधी ना कधीतरी शेअर करायची. तर या पद्धतीनं मी तुमच्याजवळ शेअर केले. आता तुम्ही ही पाणीपुरी बटरची आणि ही शेव बटाटापुरी बटरची ही आपल्या घरी तयार करा. ती कशी लागते हे मला कमेंटमध्ये कळवा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि हो, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.